जपानला जाऊन क्योटो शहर न पाहता येणं म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल पाहिल्याशिवाय परतण्यासारखं आहे. सुमारे 11 वर्षापूर्वी वसवलेल्या या जपानच्या पुरातन राजधानीत जपानच्या काही सांस्कृतिक परंपरांची जोपासना आजतागायत चालू आहे. क्योटो हे खरं जपानी जपान. इथे ती शेकडो शिंतो मंदिरं, राजप्रासाद, उद्यानं, बुद्ध मंदिरं, किल्ले, कलाकुसरीचे नमुने 100% जपानी आहेत. त्याला इंग्लंड अमेरिकेचा स्पर्श नाही. इतक्या जुन्या काळी वसलेलं हे शहर, पण रस्ते जयपूरच्या रस्त्यांसारखे भरपूर रुंद आहेत. गल्ल्या बोळ्यांची गिचमीड नाही. शिंतो मंदिरांची प्रांगणंही प्रशस्त आहेत. जपानी देवळातलं वातावरण विलक्षण गूढ असतं. रचनाच निराळी. पुन्हा त्यात त्या भिक्षूंच्या किंवा पुजाऱ्यांच्या शांत हालचाली. टुणटुण उड्या मारीत धावणारे भिकमभट नाहीत. एखाद्या राजघराण्यातल्या माणसासारखं संथपणाने चालतात. प्रकाशयोजना ही मंद असते. उपकरणं चकचकीत असतात आणि देवापुढील पुष्परचना तर केवळ अवर्णनीय. या साऱ्यांनी मनाचा गाळ तळाशी जातो. आधुनिक जगात मज्जातंतूंवर किंवा मानसिक ताण सोसणारे जे कोणी तंतू आहेत त्यांच्यावरच फार ताण पडून त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा वेळी ज्यांच्या मेंदूचा नुसताच काथ्याचा गोळा झाला नाही त्या माणसाला काही शामके लागतात. मग कोणी देवालयात जातो, कोणी दवा बाजारात. पहिली गोळी बरी, अपायाची भीती कमी. या शिंतो देवालयात मन शांत होतं. मला तर त्या लाकडी देवळातल्या चटयांच्या फरशीच्या लांब लांब ओऱ्याच फार आवडल्या. रोयांजी झेन मंदिरातल्या बागेनं माझ्यावर विलक्षण संमोहन टाकलं. रोयांजी एकतर जपानी देवाचं देऊळ. त्याच्याकडे मला काहीच मागायचं नव्हतं. देव मागणाऱ्याला काहीच देत नाही हे मला पक्क ठाऊक आहे. तिथे देवाची द्वारी क्षणभरी नुसतं उभं राहता आलं पाहिजे. त्या शांत वातावरणाचा एक भाग होऊन जायला पाहिजे. तिथल्या वृक्षांसारखे निश्चल. रोयांजीच्या देवळातल्या त्या लोकविलक्षण बागेत जपानी लोक नुसतेच उभे राहतात. त्या बागेकडे पाहतात. बाग तरी केवढी, सुमारे 60 x 30 हात लांबी होतीची. एका बाजूला देवळाची पडवी, 3 बाजूना भिंत. भिंतींच्या पलीकडे संत्री उभे राहावेत तसे उंच वृक्ष, पण अगदी नम्रपणाने. आणि आतली बाग म्हणायची ती नुसतीच पसरलेली पांढरी शुभ्र रेती. ह्या रेतीत 3 ठिकाणी समुद्रातून वर यावेत असे 3 खडक दिसतात. ही बाग काया वाचा मने करून पाहत बसायचं हीच प्रार्थना. सोमी नावाच्या उद्यान पंडितानं अनेक वर्षापूर्वी ही बाग रचली. कविता रचावी तशी, कविता मनात साठवून ठेवावी तशी ही बाग साठवावी लागते. त्याला त्या रेतीचा आणि खडकांचा अर्थ लावायचा असेल त्यांनी तो त्याला जसा हवा तसा लावावा. कोणी म्हणतात हे अनंतात पसरलेल्या महासागराचं चित्र आहे. ते 3 खडक म्हणजे त्यातून आलेली 3 द्वीपं आहेत. कुणी म्हणतात हे कैवल्यात्मक चित्र आहे. पण हे अर्थ तरी कशाला लावीत बसायचं? शेवटी या अर्थाला तरी काय अर्थ आहे? खरा उद्देश ते दृश्य पीत जावं. झेन पंथ साध्या तृणपर्णात देखील विधात्याची अतर्क्य लीला पाहत राहा असं सांगतो. त्या बागेकडे मी पाहत होतोच, पण त्या बागेकडे भान हरपून पाहण्यात, तल्लीन झालेल्या भोवतांच्या जपानी स्त्री पुरुषांच्या समाधिस्थ ध्यानाकडे पाहण्यात मी अधिक गुंगलो होतो. एक शाळकरी मुलामुलींचा गट त्या पडवीवर बसला होता. ती पोरं ते दृश्य एकटक पाहून बघत होती. मला टोकियोत त्या रात्री भेटलेल्या त्याच वयाच्या त्या अभागी टोळीची आठवण झाली. या पोरांना या बागेत काय दिसत होतं कुणी सांगावं. ही पोरं आपलं पोरपण असं हरवून बसली होती आणि ती तसं. ध्यानी बुद्धाची मूर्ती आज शतकानुशतकं जपान्यांच्या अंतःकरणात खोल जाऊन बसली आहे. आबाल वृद्धांच्या आयुष्यात त्या ध्यानाशी एकरूप होण्याचं क्षण जेव्हा ना केव्हा येतात आणि नाही आले तरी अशा ठिकाणी येऊन ती अनुभूती हे लोक जेव्हा घेतात तेव्हा मला जपानचं खरं दर्शन घडतं. आजही मला कधीतरी एखाद्या कथेकरी बुवापुढे दंडवत घालून नाकावरून सांडणारा अभिबुक्का साफ करीत पंतांच्या आर्येचा आस्वाद घेत बसण्याची ओढ जेवायला वाटते तसा तो मनुष्य वाटायला लागला. रोयांजीचं ते देऊळ, ते वातावरण सारंच अपरिचित, नवलाईचं. पण शेवटी ते देऊळ होतं. मला उगीचच वाटलं की खालच्या स्वरात रुद्र म्हणतात एखाद्या झाडाखाली तसं म्हणत बसावं जरा थोडा वेळ. त्या देवळाचा परिसरच तसा होता. उंच उंच आणि घनदाट वृक्षांच्या रायातून चिंतन मनन करीत हिंडण्यासाठी पायवाटा काढलेल्या होता. थोडा चढ, थोडा उतार, थोडं वळण, थोडं सरळ. या पायवाटा माणसाला अंतर्मुख करतात. ऑक्सफर्डच्या मॉडलिन कॉलेजमधल्या त्या पायवाटा आणि त्यातून शांतपणाने हिंडणारे ते ऋषितुल्य प्राध्यापक माझ्या डोळ्यासमोर गेले. असल्या पायवाटातून पाखरांची किलबिल ऐकत उंच वृक्षराजांच्या छत्रछायेखाली चालताना आपल्या जोडीला फक्त सुंदर विचार चालतात. उपनिषदांची, आरण्यकांची महान निर्मिती असल्याच अरण्यातून झाली असावी. त्या रोयांजी देवळापुढे मी गेलो. त्याच्या पुढे गेलो आणि जपानच्या राजप्रासादापुढे उभा राहिलो. जपानी वास्तू शेतकऱ्याच्या असो, राजाच्या असो, बांधकाम लाकडी आणि फरशी चटईची. तो प्रासाद देखील एखाद्या बुद्ध मंदिरासारखाच होता. समोर एक खूप प्रशस्त वालुकाउद्यान होतं. या रेतीवर लहरींसारख्या रेघोट्या ओढून त्याचा महासागर केला होता. महाराजांचा मुक्काम टोकियोतल्या प्रासादात असतो, पण नवीन राजाचा राज्यारोहण समारंभ मात्र इथेच व्हायचा.
या राजवाड्यात एका ठिकाणी क्योटोच्या जगप्रसिद्ध कात्सुरा व्हिला नावाच्या जपानी बगीचाच्या प्रवेश पत्रिका मिळतात असं कळलं, म्हणून चौकशी करायला गेलो. जपानातली ही पहिली चौकशी. इंग्रजी बोलणार आहे का कुणी इथपासून. कचेरीत सदैवानी एक भिडू सापडला. त्याला विचारलं, हे उद्यान राजघराण्याच्या खाजगी मालकीचं असल्यामुळे प्रवेश पत्रिकांसाठी 1 महिना आधी अर्ज करावा लागतो असं मला कळलं. आली पंचायत. शेवटी रडवे माझे वदन बघोनी या साऱ्या कचेरीला माझी दया आली. 4-5 जणांची एक तातडीची सभा झाली. एकानं कुठेतरी ट्रंक टेलिफोन लावला. अर्ध्या तासात मला सन्माननीय अपवादात टाकून पास मिळाला. मी त्याला थँक्यू व्हेरी मच म्हटल्यावर तो मिश्किलपणानं म्हणाला, तुमच्या पत्नीचे आभार माना. त्यांना नाराज करून आमच्या देशातून पाठवणं आमच्या जीवावर आलं. मी मनात म्हटलो, अरे चोरा. एवढ्या खटपटीनंतर ती बाग पाहिली आणि साफल्य दृष्टीचं झालं. क्योटो जवळच्या एका उपनगरात ही बाग आहे. कोबोरी एन्शू नावाच्या चहा पंडितानं 16व्या शतकात या बागेची रचना केली. हे चहा पंडित उत्तम वास्तुशिल्पी असत, तत्वज्ञ असत, कवी असत, चहामुनीस ते. त्या बागेच्या कुंपणाकडे पाहून आम्ही सरद झालो. बांबू आणि गवत यांच्या गुंफणीतून हे सुंदर कुंपण केलं होतं. असं कुंपण मी कधीच पाहिलं नव्हतं. पुन्हा कधी पाहीन असंही वाटत नाही. पुस्तक वाचण्यापूर्वी वेष्टनानंच पान उलटवणं थोपून धरावं तसं झालं. बाग बरोबर 3 वाजता उघडायची होती. आम्ही 2 तास आधीच जाऊन थांबलो होतो. तेवढ्या जवळच्या एका खेड्यात शिरलो. त्या जपानी खेड्यातली ती लाकडी घरं प्रदर्शनात मांडल्यासारखी होती. गोठ्यात गोधन होतं. देवळातल्या सभामंडपात पोरं खेळत होती. शेतकरी झाडाखाली पहुडलेले होते. एखादा कामसू मनुष्य हातातल्या विजेच्या नांगरानं जमीन नांगरीत होता. ढकलगाडीसारखा हा नांगर विजेवर चालतो. गावकरी मंडळी आश्चर्यचकित होऊन आमच्याकडे पाहत होती, हसत होती. बायकांना माझ्या पत्नीच्या कुंकवाचं कुतूहल होतं, मला त्या विजेच्या नांगराचं. आम्ही कुठे एखादं हॉटेल दिसतं की काय हे पाहायला लागलो. भाषेचा प्रश्न बिकट होता. आमच्या खुणाही त्यांना कळेना. भुकेनं जीव व्याकुळ होत होता. ऊनही जोरदार होतं. मी तर तोंडावर हात नेऊन ह्याची सोय कुठे आहे असं विचारित होतो. एकदा पोटावरही हात मारून दाखवला तेव्हा नुकताच सार्वजनिक हास्या झाला. देशोदेशींचे हातवरही निराळे. हे जपानी लोक दूरच्या माणसाला जवळ बोलवताना आपण जा जा म्हणून अंगावर हात बाहेर घालून पाठवतो तसं करतात. दुकानदार आकडे मोजताना बोटं घालण्यापूर्वी मूठ बंद करून अंगठ्यापासून 1-2 करीत उलगडीत जातात. आता भूक लागली की पोट किंवा तोंड हे सोडून काय गुडघे चेपून दाखवतात की काय हे मला कळेना. शेवटी आपोआपच एक हॉटेल सापडलं. तिथे माणसं भात, सोया सॉस, मासे उडवीत होती. शेवटी फक्त ओच्यावर आम्ही भूक भागवली. जपानी हॉटेलातून मात्र काहीही मागवलं तरी आपल्या इथल्या हॉटेलसारखाच आधी पाण्याचा ग्लास भरून ठेवतात आणि म्हणून त्या हॉटेलमधनं आम्ही अक्षरशः चहा पाणी घेऊन बाहेर पडलो. कात्सुरा उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी आता इतरही 5-25 प्रवासी जमले होते. अमेरिकन म्हातारे इथे होत्याच. मार्गदर्शकांनी आमचा ताबा घेतला. 4-5 लोकांच्या वाट्याला एक मार्गदर्शक अशी विभागणी झाली. जादूगारानं एखाद्या वस्तूवर झाकलेला हातरुमाल काढावा तसल्या सफाईनं त्या बागेचं प्रवेशद्वार उघडलं गेलं आणि दाराच्या चौकटीतून चित्रासारखं दिसणारं ते मनोहर दृश्य पाहून आम्ही सर्वजण एकदम असं ओरडलो. जादूच्या सृष्टीत शिरल्यासारखं आम्ही त्या बागेत शिरलो. कात्सुरा उद्यान हे वृक्षवल्लरी, झरे, खडक, गवत आणि बांबू यातून रचलेलं एक काव्य आहे. सारी सृष्टीच निराळी. कृत्रिम नदी, कृत्रिम डोंगर, कृत्रिम अरण्य, छोटे दगडी पूल, दिवे, ती चहालये, त्या लचकत मुरडत गेलेल्या वाटा यांनी मिळून केलेली एक रंग आणि रेषा यांची आलापी आहे. सारा पसारा 2-3 एकरांचा, पण तेवढ्यात ते उद्यान शिल्प उभं आहे. नुसतं उभं नाही, डोलतं आहे, झरतं आहे, वंशी वनातून गातं आहे, पानांच्या झरोक्यातून नटतं आहे, कोरड्या नदीच्या पात्रातून उसासे टाकत आहे. ध्यानधारणेची आणि सौंदर्याच्या आराधनेची ही तपोभूमी आहे. इथल्या खडकातून न वाहणारी नदी खळखळताना दिसावी लागते. बांबूच्या रायातून अरण्य बघता यायला हवं. बालमनाला ढगात जसे देवाचे रथ दिसतात, हत्ती दिसतात, उंट दिसतात, सिंह दिसतात, तशी दृश्य पाहण्याचे डोळे असले तरच जपानी उद्यान पाहता येतं. इथे वाळू पसरलेली नसते, तो उपसमुद्र असतो. इथल्या प्रत्येक उंचवट्यावर एक चहा मंदिर आहे. अहो मंदिर, गृह नव्हे. आणि तो उंचवटा देखील कल्पनेच्या पर्वताचा माथा आहे. चहा मंदिरातले ते सरकदार सरकवले की एखादं त्रिपरिमाणयुक्त निसर्गदृश्य काढावं तसं दृश्य दिसे. या पर्णकुटीची एक चौकट तयार होई, त्या चित्राकडे निश्चल पाहत बसायचं. चहा मंदिरातली हीच ध्यानधारणा. जपानी चहाविधीमागे एक तत्वज्ञान आहे. भारतीय मनाला ते कळणं मुळीच अवघड नाही. आम्हीही शून्यातून परार्ध मोजणारे. बालपणापासून अथत ध्यानम हे ऐकलेल्या हिंदू माणसाला ध्यानावस्थित तद्वैतेनं मनसा पाहणे म्हणजे दुसरं काय ते दुसऱ्यांना काय सांगणार. समोर ठेवलेला चहा देखील केवळ एक निमित्त. या चहावर ओकाकुरा काकुझो नावाच्या एका श्रेष्ठ जपानी पंडिताने एक फार सुंदर ग्रंथ लिहिला आहे. आशियाची सांस्कृतिक अस्मिता जागृत करणारे आणि पाश्चात्यांना प्राच्य संस्कृतीचं विद्वान दर्शन घडवणारे 2 श्रेष्ठ लेखक झाले. एक रवींद्रनाथ टागोर आणि दुसरे जपानचे हे ओकाकुरा काकुझो. ओकाकुरा काकुझोंनी जपानी चित्रकलेवरचं आणि इतर सांस्कृतिक बाबतीतलं पाश्चात्य आक्रमण थोपवलं.
चहा ही अशीच एक पाश्चात्यांना न कळलेली गोष्ट. जपानी कविजनांनी, रसिक राजरजवाड्यांनी आणि महान साधकांनी या चहाच्या दळानं रुक्मिणीच्या तुळशी दळासारखं ब्रह्मतुळी येलं. ते चहाच्या घोटाबरोबर तत्वज्ञान कोळून प्यायले. कात्सुरा उद्यानातल्या या चहा पाण्याच्या चिमुकल्या पर्णकुट्यातून ध्यानस्थ बसून अनेकांनी साधना केली आहे. ही चहा स्मृती लिहिणारे पहिले स्मृतिकार चिनी, तिथून ती जपानात आली. शैशवांना शांभवी तसा चिन्यांना चहा, चा हा त्यांचाच शब्द. ते नुसतं पेय नव्हे, तीर्थ आहे. आपण एखाद्याच्या अंगणात पाणी नाही म्हणत, तसे जपानी लोक चहा नाही म्हणतात. एखादा आपल्या आध्यात्मिकतेचं फारच फाजील दर्शन करू लागला तर चहा जास्त झालाय का काय असं म्हणतात. पाश्चात्यांना जपानची ही चहा प्रशस्ती अति वाटते. एवढासा चहाचा पेला तो काय, त्याचं काय एवढं वादळ. पण भारतीयांना वाटू नये. 2 पैशांच्या कुंकवाचं मोल ते काय हा प्रश्न कुणीही हिंदू करणार नाही. पर्शियन वाङ्मयात मयखाण्याचं जे मोल तेच जपानी चायखाण्याचं, आणि म्हणूनच मौलाना अबुल कलाम आझाद अब चाय खत्म हुई सारखा असामान्य लेख लिहून गेले. कात्सुरा उद्यानातल्या या चहा मंदिरात मला आझादांचा तो अमर लेख आठवला. हाय कंबख्त, तूने पी ही नाही, हे सौंदर्यलक्षी जीवनाचं महान सूत्र सांगणारे ते पत्र मौलाना साहेबांनी कुण्या अनामिकाला लिहिलं. चहाची सरती धार डोळ्यांपुढे ठेवून बंदीगृहातल्या एकांतात बसून केलेलं ते चिंतन, आझादांचे ते शराबी उर्दू धुंद करणारं. कात्सुरा उद्यानातल्या पर्णकुटीत त्याची मला फार आठवण झाली. ओकाकोरा काकुजो म्हणतात, हस्तिदंती वर्णाच्या त्या चिनी मातीच्या चषकातल्या त्या ताम्र दवाचा पेला ओठाशी लावणाऱ्या जाणत्याला कन्फ्युशसच्या मधुर अलिप्ततेचा स्पर्श होतो. लाओत्सेचे हळवार सौंदर्य जाणवतं आणि साक्षात शाक्य मुनींचा दिव्य अंगगंधाचा साक्षात्कार होतो. जपान्यांच्या चहापान विधी हाही एक अजब विधी आहे. त्यातल्या पेलेबशा मांडण्यापासून ते पेला द्यायच्या आणि ओठाशी लावायच्या प्रत्येक हालचालीत एक विलक्षण संथपणा आहे. हा एक पाहण्यासारखा विधी आहे. त्याला अतिशय धीम्या लयीतल्या बड्या खयालाची शोभा आहे. हे चहापान म्हणजे हॉटेलातला चहा गटकावणं नव्हे. चहाची उपकरणी करून घेतलेली ती एक शांतीची साधना आहे. एकदम 1000 बेलाची पानं टोपलीतून पिंडीवर उपडी न करता एक एक पान वाहत चालणाऱ्या सहस्त्र बिल्वपत्र समर्पणातला आणि कळशी न ओतता संततधार धरण्यामागला संथपणा ज्याला कळतो त्यालाच हे चहापान कळावं. इथे चहा देणारा आणि घेणारा ठाय लयीत एकमेकांच्या मनामध्ये शिरत असतो. खडीसाखरेसारख्या भोवतालच्या सुंदर वातावरणात विरत असतात आणि मग अणुरेणूहून तोकडा असणारा जपानी तुका आकाशा एवढा होतो. नदीला आणि झऱ्याला मनोमन वंदन करणारा जपानी मला जवळचा झाला. त्याचा हिंदू बंधू देखील असाच सगळ्या नद्यांना गंगा म्हणतो आणि औदुंबरा खालच्या झऱ्याला पाण्याला तीर्थ मानतो. चहापान विधी मागल्या या मूक शांतीसुक्ताचं मंगलचरण हिंदू तत्वज्ञानातून आलं असं ओकाकुरा काकुजो मोठ्या कृतज्ञतेनं लिहितो. त्या कात्सुरा उद्यानातल्या वंशी वनावर आता सूर्यकिरणांचे मावळते सोनं झगमगू लागलं होतं. या कात्सुरा उद्यानानं मला जपानी अंतःकरणाचा निराळाच कप्पा उघडून दाखवला. निसर्ग सौंदर्याचं शांत घुटके घेणारी जपानी ती चहा मंदिरं म्हणजे बांबू, गवत, कागद यांच्या सुंदर पर्णकुट्या सहज मोडावी आणि जोडावी. ज्याला जिथे ध्यान लावावं असं वाटेल तिथे त्यानं लावावं. किंबहुना ध्यानी चहा मुनींच्या मृत्यूनंतर या पर्णकुट्या मोडून टाकीत, जणू काय मुनींच्या देहातल्या चैतन्याबरोबरच त्या पर्णकुटीचं चैतन्य संपलं म्हणूनच त्या काढून टाकीत. त्यांच्या वास्तव्यानं त्या पर्णकुटीला चैतन्य आलं होतं. ते गेल्यानंतर ते निघून गेलं. या ध्यानी बौद्धांच्या कथाही फार सुरेख आहेत. नागार्जुनांचा शून्यवाद आणि शंकराचार्यांचा ज्ञानमार्ग ह्याच्यामधली ही झेन बौद्धाची वाट आहे म्हणतात. मला यातली कुठलीच वाट माहीत नाही. मात्र एक झेन कथा मला फार आवडली. ताकावाशो नावाच्या झेन भिक्षू कडाक्याच्या थंडीत स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बुद्धाची लाकडी मूर्ती जाळून धग करीत होता. एका वाटसरूनं ते पाहिलं आणि तो ओरडून म्हणाला, अरे पाप्या, हे काय करतो आहेस? राखेतून बुद्धाला मुक्त करतो आहे. राखेतून बुद्ध मुक्त होईल कसा? बुद्ध काय त्या लाकडाच्या आत बसला आहे? मग तर मुळीच हरकत नाही. बुद्ध काय त्या लाकडाच्या आत बसला आहे? मग मुळीच हरकत नाही. या लाकडात जर बुद्धच नसेल तर ते जाळण्यात पाप कुठलं? ताकावाशो शांतपणे म्हणाला. क्योटोतला बुद्ध मंदिरातल्या सोन्याच्या मूर्ती कढवून ते सोनं जपाननं युद्धात नाणी पाडण्यासाठी आणि दारुगोळा विकत घेण्यासाठी वापरलं हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटलं नाही. माणसाच्या मदतीला यावं हे देवाचं पहिलं कर्तव्य आहे. त्याला ज्यावेळी जसा तो हवा आहे तसा आकार त्याला मिळतो. क्योटोतल्या 1000 बुद्धदेवांच्या देवालयात चांगले शस्त्रधारी बुद्ध देखील आहेत. क्योटोत जपानी कलाकुसरीच्या कितीतरी वस्तू मिळतात. जपानी पॉटरी तर आमच्यासारख्यांची दृष्ट लागूनच फुटायची. पेले बशा किटल्यांवरच्या बांबूच्या पानांच्या लाजऱ्या विभ्रमांकडून युवतींनी ती कला शिकून घ्यावी. एखाद्या नाजूक फुलानं कपाचा चोरून हलकेच मुका घ्यावा तशा पाकळ्या कपांवर हरवाळपणे उमटवलेल्या दिसायच्या. या दुकानातून हिंटाना जीव अर्धा अर्धा होत असे, पण खिशात येन हवेत. व्यवहारात झेन विचार काय कामाचा, तिथे येन विचार हवा. वस्तू कसल्या घेता?
त्या डोळे भरून पाहिल्या आणि आपल्या घरी राहिल्या काय किंवा डोळ्यात साठवून ठेवल्या काय, अर्थ एकच आहे याचा खास झेन विचार करीत बाजारपेठेतून डोंगर उतरणीवरच्या एका विशाल झेन देवालयात शिरलो. समोरच थेट अण्णासाहेब कर्व्यांसारखा दिसणारा एक वृद्ध जपानी चित्रकार संधी प्रकाशात त्या देवळाच्या प्रांगणात चित्र काढीत बसलेला दिसला. त्या फलकावर खंबीरपणे फिरणारा त्याचा वृद्ध हात पाहत मी त्याच्या मागे जाऊन उभा राहिलो. अण्णासाहेबांच्या दाढीसारखी आपली ती दाढी कुरवाळीत माझ्याकडे पाहून म्हातारबुवा हसले आणि एका गोल नळकांड्यातून त्यांनी मला आपली चित्र काढून दाखवली. मी त्यातलं एक चित्र विकत घ्यायचं ठरवलं. काय किंमत द्यावी हे मला कळेना. म्हाताऱ्याला इंग्रजी येत नव्हतं. शेवटी त्याच्यापुढे मी नोटा धरल्या. त्यातली एक नोट त्यानं उचलली आणि वाकून थरथरत्या आवाजात तो म्हणाला, दोमो अरिगातो. 2 पावलं आमच्याबरोबर चालत आला, पुन्हा वाकला आणि म्हणाला, दोमो अरिगातो, सायोनारा. त्या रात्री जपानी खानावळ म्हणजे काय असते हे मी प्रथम पाहिलं. जपानी भाषेत असल्या खानावळींना रियोकान म्हणतात. एका टुमदार लाकडी घरात आम्ही शिरलो. दारातच 5-6 बायका आमच्या स्वागताला उभ्या होत्या. त्यांनी कमरेत वाकून वाकून आमचं जपानी स्वागत केलं. त्यांच्यापैकी एकीनं चटकन पुढे होऊन माझ्या बोटाचे बंद सोडवले आणि सपाता दिल्या, तर दुसरीनं त्या लाकडी घरातल्या भूलभुलैयासारख्या ओसऱ्यांमधून एक चौकडी पुढे उभं केलं. तिसरीनं चौकट सरकवली. आज जपानी दिवाणखाना होता. सुंदर ततामी पसरलेल्या. मध्यावरच एक काळाभोर लाकडी चौरंग मांडलेला होता. बसायला भोवताली पातळ उशा होत्या. कोपऱ्यात तोकोनोमा, तिथे सुंदर पुष्परचना. आम्ही चटयांवर मांड्या घालून बसलो. त्या खानावळीन बाईंनी माझा कोट काढला. इतक्यात बांबूच्या होडीच्या आकाराच्या छोट्या छोट्या ट्रेजमधनं सुगंधित पाण्याचे भिजलेले टुवाल घेऊन एक बाई आली. तिनं माझं तोंड पुसण्यापूर्वी मीच चटकन तोंड पुसून टाकलं आणि दिवसभर चालून अंग आंबलं होतं म्हणून बसल्या बसल्या जरासं हातपाय ताणले. लगेच त्या जपानी दासीनं माझं खांदे चेपायला सुरुवात केली. आमचं कुटुंब जरा चपापलं. मीही नाही म्हटलं तरी गोरामोराच झालो. माझ्या अंगभूत वर्णाला जितकं गोरामोरा होता येईल तितकाच. काय बोलावं ते कळेना. एकीलाही जपानी खेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ. त्या खानावळीत उत्तम चिनी जेवण मिळत होतं याची खात्री करूनच तिथे गेलो होतो, कारण जपानी जेवणाच्या नुसत्या वासानं मी आधीच चीज झालो होतो. पण हे आतिथ्य कसं आवरावं हे काही कळेना. त्या बायामधूनच पाय चेपायच्या, सिगरेट काढीपर्यंत काडी पेटून द्यायच्या. द्वारकाधीशाच्या अंतपुरात सुदामदेवाचं त्या बायांनी कसे हाल केले असतील ह्याची मला कल्पना आली. तरी सुदामदेव तिथे एकटाच गेला होता. मी या स्त्री राज्यात सहकुटुंब सापडलो होतो. हळूहळू पदार्थ आले. साकेचे पेले भरले. जेवणातल्या 3-4 कोर्सेस नंतर एक पारिचारिकेनं हळूच समोरची ती चौकटीची भिंत सरकवली आणि पुढलं दृश्य पाहून माझा घास हातातच राहिला. पुन्हा एकदा सौंदर्याचा अनपेक्षित धक्का देण्याच्या जपानी स्वभावाचा प्रत्यय आला. समोर चिमुकलं दगडी उद्यान होतं. त्यातून एक चिमणा झरा खळखळत होता. पलीकडून पुलासारखी गॅलरी गेली होती. बहालावर ओळीनं जपानी आकाशकंदिलासारखे दिवे टांगलेले होते. त्यांच्या मंद प्रकाशात तो झरा चमकत होता आणि सतारीचा झाला वाजावा तसाच त्याचा स्वर चालला होता. पलीकडून कुठून तरी सामीसेनवर गीत वाचत होतं. चौरंगावर चिनी सुरसुधा रांधिली होती. त्या दृश्याला स्वरांची आणि उजळत्या दीपांची साथ होती. साके आपली कार्य करीत होती. पाठीशी जपानीण बाई लढिवाळपणा करीत होत्या. क्योटोतल्या त्या जपानी खानावळीतली रात्र बोरकरांच्या जमानी रमलाच्या रात्रीची याद दिलवून गेली. त्या कविवराच्या मस्त शब्दात सांगायचं म्हणजे जंबिया मधाचा मारी काळ जातं. रियोकोन सोडताना त्या दासीनं पुन्हा बुटाचे बंद बांधले आणि सगळ्या जणींचा ताफा रांगेत उभा राहून 10-10 वेळा वाकून म्हणाला, सायोनारा. जपानी बायकांचा सायोनारा छातीचे ठोके थांबवतो. क्योटोहून परत कोबेला येताना सान्नेमिया स्टेशनवर उतरलो. गाडी पुढे निघून गेली आणि लक्षात आलं की चित्राची गुंडाळी मी गाडीतच विसरून आलो होतो. मी लगेच स्टेशनवरच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो. तिथे पुन्हा भाषेची पंचायत. शेवटी 5-6 तिकीट कलेक्टर, एक स्टेशन मास्तर, इतर 4-5 जपानी स्त्री पुरुष एवढ्या सगळ्यांच्या प्रयत्नातून माझ्या इंग्रजी वाक्याचा अर्थ लागला. त्यातल्या त्या थोडंसं इंग्रजी जाणणाऱ्या मास्तरानं तुमचं चित्र मिळेल असं आश्वासन दिलं. मी त्याला रोशनलालच्या घराचा पत्ता आणि फोन नंबर दिला आणि खिन्न मनानं घरी परतलो. गाडीत हरवलेली वस्तू आपल्याला परत मिळते या विषयावर माझा विश्वासच नाही. असा माझा हा विश्वास आत्तापर्यंत आपल्या राष्ट्रीय रेल्वेला अर्पण केलेल्या अनेक छत्र्यांनी उडवलेला आहेच. घरी पोहोचून 10 मिनिटं झाली नव्हती इतक्यात फोन खणखणू लागला. घरी पोहोचल्याबरोबर रोशनलालच्या जपानी मोलकरणींनी मोशी करून बोलायला सुरुवात केली. माझ्या नावाचा बेपाने असा उच्चार झाला. जपानात देशपांड्यांचा बेपाने झाला होता. मोशी मिस्टर बेपाने. योल पिक्चर ने गॉट ने ओ मेनी डेज यू स्टेने 2 days. ओके. डोंट चेंज ने युअल सायसिंग प्रोग्राम ने आय ब्लिंग युअल पिक्चर सान्नोमियाने यू. या रंगात तो बोलत होता आणि उगीच मी स्वदेश का वगैरे जपानी शब्द पेरत होतो.
तात्पर्य एवढंच की तुम्हाला तुमचं चित्र मिळालं आहे, तुमचा प्रेक्षणीय स्थळ बघायचा प्रोग्राम बदलू नका, कोबे सोडून जाताना चित्र घेऊन जा, मी इथे जपून ठेवीन, हे तो सांगत होता. गाडीत सापडलेली वस्तू जपून ठेवणारा स्टेशन मास्तर आपल्याकडे डिसमिस झाला असता. इतका प्रामाणिकपणा रेल्वेच्या जातीला शोभणारा नव्हे. मला कुठला धीर. मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, चित्र हजर होतं. तुम्ही फार सुंदर चित्र घेतलं. तिथलाच एक जण बऱ्यापैकी इंग्रजीत बोलला. किती किंमत द्यावी हो चित्राला? मी माझ्या सौद्याचा अंदाज बांधण्यासाठी प्रश्न केला. गुड पिक्चर, नो प्लाइस. एनी प्लाइस, गुड प्लाइस, मिस्टर बेपाने. मास्तरांनी चित्राची किंमत का करायची असते असं विचारून हा बेपाने अगदीच अरसिक आहे असं सिद्ध करून हसून आपले सोनारी दात दाखवले. 5 जपान्यांमधल्या चौघांच्या दातांना सोनं लावलेलं असतं आणि 5व्याला कवळी. पण रेल्वेत असूनही या स्टेशन मास्तरांच्या दाताचं सोनं हे केवळ पगारातल्या पैशाचंच आहे, हे मात्र मला पटलं. गया झाली की प्रयाग येतं, तसं क्योटो नंतर नारा. नाराचं हरणोद्यान फार प्रसिद्ध आहे. इथे असंख्य बुद्ध मंदिरं आहेत, पण हरणांच्या बागेतली हरणं शेकड्यांच्या संख्येनं असतील याची मला कल्पना नव्हती. सगळी माणसाळली आहेत. त्यांना बिस्किटं खाऊ घालतात. जपान्यांना हरणांच्या डोळ्यांचा फार हेवा वाटत असावा. हे सारं नारा गाव म्हणजेच एक विशाल उद्यान आहे. बागा कुठे संपतात आणि गाव कुठे सुरू होतं हेच कळत नाही. बुद्ध मंदिरासमोर पंढरपूरच्या विठोबाच्या देवळापुढल्या गल्लीत आहेत तसली छोटी छोटी दुकानं आहेत. तिथे बुद्धाच्या छोट्या मूर्ती आणि जपानी हस्तकौशल्याचे असंख्य नमुने विकायला ठेवलेले असतात. छोटीशी बाजारपेठही होती. दरवर्षी चेरीच्या मोसमात पेठेतले सगळे व्यापारी आपापली दुकानं एकाच प्रकारनं शृंगारतात. व्यापारी मंडळी एकत्र बसून यंदा पेठेला कसा साज शिंगार चढवावा हे ठरवून त्याप्रमाणे दिवे, तोरण वगैरे लावतात. नाराच्या बाजारपेठेमध्ये तसंच सुंदर दृश्य मला दिसलं. कागदी चेरींची सुंदर तोरणं, नक्षत्रमाळा, कमानी यांची आरास होती. बागेतल्या खऱ्या चेरी अजूनही गुलदस्त्यातच होत्या. एखाद्या लोकप्रिय नटीच्या एंट्रीची प्रतीक्षा करत नाटकातला सुरुवातीचा प्रवेश पाहत राहावं तशी आमची अवस्था होती. आता आम्हाला तहान लागली होती ती खऱ्या चेरीची. त्यामुळे नाराची बुद्ध मंदिरं नुसतीच उरकत होतो. पण तिथल्या तोडाईजी देवळातली 53 फूट उंचीची ध्यानी दाई बुत्सूची मूर्ती न पाहता गेलो असतो तो जगातलं एक आश्चर्य पाहायचं राहिलं असतं. दाई म्हणजे महान, बुत्सू म्हणजे बुद्ध. दाई बुत्सू तोडाई मंदिर नारामधलं. बुद्ध देवांचा चेहराच मुळी 16 फूट उंचीचा आहे. पण एवढी मोठी मूर्ती असून अशी काही रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे की आपण अकराळ विक्राळ असं काही पाहतो आहोत असं वाटत नाही. ही मूर्ती देवळात आहे. कामाकुराची अशीच अमिताभ तथागताची दगडी मूर्ती 42 फूट उंचीची आहे, पण ती उघड्यावर आहे. त्याला जपानी भाषेत अमिडाबुत्सू म्हणजे किंवा ओशका समा शाक्यमुनी म्हणतात आणि नाराच्या देवळातल्या बुद्धाला वैरोचन म्हणतात. सहस्त्र दळांच्या कमळावर हे बुद्धदेव ध्यानस्थ बसले आहेत. त्या पाकळ्यांवर सुद्धा बुद्धदेवाची चित्र कोरलेली आहेत. देवळांसमोर एक सुंदर सरोवर आहे. त्यातली कमळं बुद्धदेवाच्या चरणशोभेत भर घालत होती. नाराच्या एका टोकाला काळाशी टक्कर देत राहिलेली ही बुद्ध मंदिरं तर दुसऱ्या टोकाला थेट अमेरिकेच्या डिस्नीलँडची प्रतिकृती असलेलं ड्रीमलँड. जपानी लोकांच्या हुबेहूब नक्कल उतरवण्याच्या कामगिरीची हद्द आहे. या ड्रीमलँडमध्ये शिरताना काही वेळापूर्वी आपण नाराच्याच एका प्राचीन हरणोद्यानात होतो हे मी विसरलो. इथे 100% अमेरिका उतरली आहे. मिसिसिपी नदीत मार्क ट्वेनच्या काळात होती तसली दोन्ही बाजूंच्या वल्ह्यांची चक्र असलेली आगबोट, खरे रेड इंडियन, पिस्तूल उडवणारे खरे अमेरिकन काउबॉईज देखील तिथे आणलेले आहेत. शिवाय ही कृत्रिम जंगलं आहेत. त्या जंगलात पेंडा भरून तयार केलेले वाघही आहेत. ते अधूनमधून खोट्या टरकळेही देत असतात. काय हे अमेरिकेचं इथलं दृश्य. पोरं आणि थोरही या चमत्कारांनी वेडावून जातात. आम्ही नारामधल्या उद्यानातून हिंडत असताना एक 14-15 वर्षाचा जपानी मोरगा धेटाईने पुढे आला आणि म्हणाला, आपण इंग्रजी बोलता का? हो का? मी तुमच्याबरोबर हिंडायला येऊ का? मी शाळेतला विद्यार्थी आहे. इथे इंग्रजी हा विषय घेतला आहे. तुमच्यासारखं इंग्रजी जाणणाऱ्या लोकांसमोर हिंडलं आणि बोललं की मला इंग्रजी बोलायचा सराव होतो. मला या पोराचं कौतुक वाटलं. 15-1 वर्षाचा तो पोरगा, त्याला वनस्पती शास्त्रज्ञ व्हायचं होतं. या वाढदिवसाला त्याचे वडील त्याला सूक्ष्मदर्शक यंत्र घेऊन देणार होते. 15व्या वर्षीच त्या मुलाचं ध्येय त्याला माहिती होतं. त्याच्या वडिलांचं जनरल स्टोअरचं दुकान होतं आणि भाऊ पगारदार सॅलरीमन होता. जपानात चाकरमान्याला सॅलरीमन म्हणतात. इथे पगार बेताचाच असतो, परंतु त्यांची भरपाई बोनसमधून होते. शिवाय वरच्या दर्जाचा नोकरीत एक खास भत्ता मिळतो. त्यातून त्यांना कंपनीतर्फे लोकांना पाहुणचार करता येतो. कंपनीच्या हिताच्या दृष्टीनं कुणाला खाना द्यावासा वाटला, गेशा पार्टीला न्यावंसं वाटलं तर नेता येतं. जपानी कंपन्यांचं हे एंटरटेनमेंट बजेट फार मोठं आहे. मालक लोक देखील वर्षातून 1-2दा सगळ्या नोकर वर्गाला कंपनीच्या खर्चानं प्रवासाला नेऊन भरपूर चैन करतात. कोबेतला मुक्काम आता संपत आला होता. कोबे शहर मोठं, प्रेक्षणीय आहे.
डोंगराच्या उतरणीवरून समुद्रात शिरला आहे. डोंगर माथ्यावर जाण्यासाठी रोपवेज म्हणजे दोरखंडावरून जाणाऱ्या गाड्या आहेत. डोंगरावर चढायचा त्रास नाही. बस एवढ्या त्या गाड्या दोऱ्यानं अलगद उचलल्या जातात. कोबेजवळ रोक्को, सुमा अशा डोंगर माथ्यावर जायची ही एक छान सोय आहे. सुमाचा डोंगर माथा आता फार प्रेक्षणीय. शिखरावर विस्तीर्ण उद्यान आहे. गोल इमारत आहे. तिच्या वरच्या मजल्यावर एक हॉटेल आहे. या हॉटेलचा हा मजला फिरता आहे. पुढ्यात खाद्यपेय घेऊन बसायचं आणि बसल्या बसल्या अष्टदिशा पाहाव्या. रविवारी जा, आडवारी जा, असली स्थळं सुदैव मुलामाणसांनी भरलेली. पाठीला धाकटं बांधून आया चालल्या आहेत. बापाच्या बोटाला धरून थोरली उड्या मारतायत. हे दृश्य कायम. फोटो काढणं हा एक दुसरा उद्योग. शेकडो कॅमेरे क्लिकलिकत असतात. जपानातल्या लोकांना फोटो काढायचे काय, पण काढून घ्यायचीही खूप हौस आहे. कुठल्याही तरुणीला भर रस्त्यात विनंती केली तरी ती हौसेनं फोटोला उभी राहते. परदेशी प्रवाशांना तर ते कधीही नाराज करत नाहीत. मी देखील फोटो काढले. त्यातले त्या मुलीचे कुठले आणि डोंगरावरून दिसणाऱ्या त्या विशाल समुद्राचे कुठले हे अद्यापही मला ओळखता आलेलं नाही. एखाद्या कलेनं आपल्यावर प्रसन्न व्हायचं नाही असं ठरवलं तर ती किती दुष्टपणा करू शकते याचं माझ्या अनुभवाला आलेलं ठळक उदाहरण म्हणजे माझी ती सदैव धुसर दिसणारी फोटोग्राफी आहे. सुमा टेकडीवरच्या हॉटेलमधल्या अगदी कळत नकळत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या त्या फिरत्या मजल्यावरून दिसणारे समुद्रात पाय पसरून बसलेलं ते कोबे शहर. समुद्रात हेलकावे घेत बसलेल्या त्या भीमकाय आगबोटी. आकाशातल्या बलकांच्या मालांसारख्या दर्यात निघालेल्या शेकडो पांढऱ्या धोप शीड होड्या. शेवटी कॅमेऱ्याच्या डोळ्यानं न पाहता स्वतःच्याच डोळ्यांनी पाहत कोबेतली ती शेवटची संध्याकाळ घालवली. दुसरे दिवशी रोशनलालजींचा आणि भाभीजींचा निरोप घेऊन विमानानं टोकियोला परत आलो आणि येता क्षणीच कळलं की आता मिला चेरी फुलल्या. या चेरीबरोबरच अवघं जपान फुललं होतं. जपानी भाषेत या चेरींना साकुरा म्हणतात. साकुरा शब्दाचा हे जपानी लोक फुला इतकाच नाजूक उच्चार करतात. बाकी जपानी शब्दात ऊ आकाराचा उच्चार दीर्घ ऊ असला तरी तरच पूर्ण होतो. नाहीतर मात्र असा कुसाचा उच्चार आसकसा, ताकारा झुकाचा ताकारझका असा आपण कंसभयानं वसुदेवानं म्हणताना वसुदेवाचा वसदेव करतो तसा होतो. साकुरा मात्र साकुरा. इथल्या कू वर मानेचं एक नाजूक आणि माफक वेळावणं साधलं पाहिजे. साकुरा साकुरा नावानं प्रत्येक जपान्याला येणारं एक गीतही आहे. टोकियोमधल्या वेनो पार्कमध्येही साकुरा फुलला होता. आपण खरा साकुरा पाहायचा म्हणजे आता मी हाकोनेला जाऊन. आमचे ग्रहही उच्चीच आहे. टाकियोत मिस्टर ओकुगावा आणि मिस्टर ते आमच्या परत यायची जणू वाटच पाहत होते. त्यांनी आपल्या कंपनीतल्या सगळ्या लोकांची आता मी हाकोने भागात एक सहल काढली होती. त्यात आमचीही जिम्मा केली होती. 30-32 जपानी स्त्री पुरुषांसमवेत दुसऱ्या दिवशी आम्ही आतामीला जायला निघालो. मिस्टर ओकुगावाचा मोठा मुलगा मिचिया ओकुगावा इंग्रजी जाणत होता. तो आमचा दुभाषा झाला. टोकियो विमानतळ ते टोकियो शहर हा रस्ता पाहिल्यानंतर जपानी रस्त्याविषयी माझं मत विशेष चांगलं झालं नव्हतं. पण आतामीला जाताना जपानी रस्त्याचं नवं वैभव पाहून संपूर्ण मतपरिवर्तन झालं. टोकियोची हद्द सोडून आमची लक्झरी बस धावू लागली. डोंगर उतरणीवरच्या झाडांवर पांढरी शुभ्र चेरी फुलली होती. मोठी नाजूक फुलं. देठापाशी उगीच जरा लाजून गुलाबी झालेली. फुलपाखरांच्या पंखांसारख्या 4च पारदर्शक पाकळ्या. हा बहर पानांना रजा देऊन येतो. त्यामुळे झाडावर हिमसेक झाल्यासारखा दिसत होता. सुंदर सुंदर जपानी गावं ओलांडून बस धावत होती. बसमधली ती तरुण कंडक्टर पोरगी जपानी भाषेत सारखी किलबिलत होती. जवळपासच्या गावांची माहिती देत होती. मग ती अधूनमधून तरुण मंडळी त्यांच्याशी खट्याळपणा करीत त्यांना तीही उत्तर चतुराईने देत असे. जपानी संस्कृतीत सामुराईप्रमाणेच गेयशा संस्कृतीचाही धागा गुंफला गेला आहे. असल्या बहुजनांशी संपर्क येणाऱ्या नोकऱ्यात असलेल्या मुलींना हे गेयशाचं चतुर संभाषणपणाचंही शिक्षण दिलं जात असावं. जपानात शेकडो मुली सार्वजनिक वाहनांवर कंडक्टर म्हणून, प्रेक्षणीय स्थळांच्या मार्गदर्शिका म्हणून नोकऱ्या करतात. सगळ्यांना गाणाऱ्याच्या भाषेत सांगायचं तर फारच चांगली तालीम मिळालेली असते. त्यामुळे प्रवाशांशी वागताना त्या मिळून मिसळून वागत असल्या तरी मर्यादा सुटत नाहीत. आमच्या बसवरची कंडक्टर मुलगी आमच्या मेळाव्यातल्या कुठल्याही तरुणीपेक्षा अधिक सुंदर होती. नाजूक होती, पण त्या 5-6 तासांच्या प्रवासात उभी होती. वाटेत आम्ही कुठेही चहा कॉफी प्यायला थांबलो की पटकन नाहीशी व्हायची. मेळाव्यात राहूनही त्या पोरीनं आमच्याशी लक्षात न येईल अशी अलिप्तता ठेवली होती. ड्रायव्हर साहेबांना इथे बराच मान असतो. सार्वजनिक वाहनांवरच्या ड्रायव्हर्सना जपानात खडतर परीक्षा द्याव्या लागतात. त्याशिवाय लायसन मिळत नाही. पगारही 500-700 रुपयांच्या घरात असतो. त्यामुळे त्याचा अगदीच ड्रायव्हरवाला झालेला नसतो. विमानाच्या पायलटसारखी त्यांची शान असते. टोकियो खूप मागे राहिलं तशी प्रवासी मंडळी रंगात येऊ लागली.
साकुराचं ते गीत एव्हाना 50-50 वेळा म्हटलं तरी गेलं असेल. शेवटी मला देखील ते पाठ झालं. प्रत्येक स्वराला शक्य तितके बेसूर धक्के देत म्हणायचं ते गाणं गणपतीतल्या सुखकर्ता दुःखकर्त्याच्या इमानानं मंडळी गात होती. शिवाय प्रत्येकाजवळ ट्रान्झिस्टर होताच. जपानात काड्याच्या पेट्या आणि ट्रान्झिस्टर सारख्याच प्रमाणात असावेत. काड्याच्या पेट्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही दुकानात आणि हॉटेलातच काय पण टॅक्सी ड्रायव्हरपाशी सुद्धा त्याच्या स्वतःच्या छापाची काड्याची पेटी असते. इथे विडी विकत घ्यावी लागते, काडी फुकट. कधी डोंगर माथ्यावरून तर कधी समुद्र किनाऱ्यावरून आमची बस धावत होती. वाटेत ओदावारा नावाचं एक सुंदर शहर लागलं. त्या गावातूनच एक कालवा काढलेला होता. तिथे जपानी तरुणींचा नौका विहार चालला होता. कालव्यात हंस देखील सोडलेले होते. या साकोरानं साऱ्या जपानला बाहेर काढलं होतं. शेकडो मोटारी आणि बसेस भरभरून चाललेल्या होत्या. स्कूटरच्या आत नुसत्या मिरवणुक्या निघाल्या होत्या. जपानमधील सायकलींची जागा फटफट्याने घेतली आहे. थंडी ओसरली नव्हती, त्यामुळे अंगात उबदार कपडे आणि कातड्याचे पुलोवर चढवून आणि हेल्मेटसारख्या दिसणाऱ्या हॅट्स घालून हजारो तरुणींचे ताफे स्कूटरवरून निघाले होते. वाटेत गाई म्हशींची खिल्लारं आडवी यावी तशी ही स्कूटरची खिल्लारं येत होती. समुद्र किनाऱ्यावर तर माणसांची ही गर्दी. होड्या भरभरून वाहत होत्या. उघड्या लॉन्चेसमध्ये गाणे बजावणं चाललेलं होतं. हॉटेलातून उभं राहायला जागाही नव्हती. हिवाळा घरात कुडकुडून काढल्यावर माणसं उघड्यावर आली होती. साकुरानं भरलेलं झाड दिसलं की मी साकुरा म्हणून ओरडत होतो, पण लगेच मिचिया ओकुगावा म्हणायचा, वेत 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 मिस्टर बेपाने लियल साकुला इन आतामी. आता मलाही हे आतामी केव्हा येतंय असं झालं होतं. डोंगर आणि समुद्र यांच्यामधून 5-6 तास आट्यापाट्या खेळत खेळत बस एका डोंगर माथ्यावर आली आणि गर्द झाडीतून एक वळण घेऊन आली. समोरचं दृश्य पाहून एकजात सगळे ओरडले, आतामी. मुंबईच्या मलबार हिलसारखाच समुद्रात घुसलेला डोंगर आणि मरीन ड्राईव्ह सारखंच, परंतु त्याहून बरेच अरुंद असं चंद्राकार वळण घेतलेला समुद्रकिनारा यात आतामी बसली आहे. हे जपानचं रिव्हिएरा. इथे फक्त चैन करण्यासाठीच यायचं. खूप खा, खूप प्या, हवी ती मजा करा. प्रत्येक घरातून ही सोय आहे, कारण इथलं प्रत्येक घर हे हॉटेल आहे. अद्ययावत अमेरिकन पद्धतीच्या हॉटेलपासून ते जपानी रियोकानपर्यंतच्या खाणावळीचे सगळे प्रकार इथे आहेत. गेशापासून जुगारापर्यंत कुठलेही शौक पुरवायची व्यवस्था इथे आहे. निशागारं आहेत, नाच तमाशे, जे हवं ते आहे. आणि यात मन रमत नसेल तर समोर विशाल सागर पसरलेला आहे. डोंगरांवर वनं, उपवनं आहेत. तिथे ध्यान लावून बसावं. एका प्रशस्त हॉटेलपुढे आमची बस थांबली. हे हॉटेल जपानी पद्धतीचं होतं. आमची सोय जवळच्या एका पाश्चात्य पद्धतीच्या हॉटेलात केली होती. जेवण खाण मात्र या जपानी हॉटेलात. मिस्टर ओकुगावा मला म्हणाले, आज रात्री गेशा पार्टी आहे, तेव्हा हॉटेलात सामान ठेवून लवकर या, आंघोळ करून या. आंघोळीची व्यवस्था केली आहे. मला आंघोळीच्या व्यवस्थेचं प्रकरण कळेना. आमची सोय ओत्सुकी नावाच्या एका आलिशान हॉटेलात केली. आता मीला सिमल्यासारखेच चढ उतार आहेत. सारं गावच मुळी डोंगराच्या अंगाखांद्यांवर खेळतं आहे आणि पायथ्याशी समुद्र. ओत्सुकी हॉटेलातली ती खोली ही सुरेख होती. खिडकीचा पडदा सरकवला, उजव्या अंगाला तो आतामीचा डोंगर आणि समोर समुद्र. मधून एक रस्ता गेलेला. जपानी स्त्री पुरुषांचे घोळके जपानी झगे घालून पायातल्या खडावा वाजवीत वाजवीत मजेत निघालेले. तेवढ्यात खोलीत एक जपानी सेविका आली आणि तिने जपानीत बोलायला सुरुवात केली. तिला काय म्हणायचं होतं ते मला कळेना. इथे मी कमरेला टॉवेल लावून आंघोळीला जायच्या तयारीत होतो. तिनं माझा हात धरून मला बाथरूममध्ये नेलं. तिथे एका फरशीच्या हौदवजा टबात पाणी उकळत होतं. जपानात ठिकठिकाणी वज्रेश्वरीसारखे ऊन पाण्याचे झरे आहेत. ते डोंगरातून थेट टबात आणून सोडले आहेत. आता मी हाकोनेचे झरे फार प्रसिद्ध. मी त्या टबापाशी गेलो. बाई तिथेच. मी आवंडा गिळला. ठीक आहे ठीक आहे असा अभिनय केला. कमरेभोवती नुसता टॉवेल गुंडाळलेला आणि बाथरूमच्या दारात आपली ही बाई उभी. आता ही मला काय न्हाऊ माकू घालणार होती की काय ते मला कळेना. तेवढ्यात तोकडी विजार बनियन अशा खेळाडू वेशातला एक जपानी तरुण आला. मी देवाचं नाव घेऊन त्या गरम पाण्यात शिरलो आणि किंचाळलो नाही एवढंच. पाणी भलतंच ऊन होतं. आता ती बाई आणि तो बुवा यांच्या नेतृत्वाखाली आमचं स्नान सुरू झालं. अंघोळीची व्यवस्था असं मिस्टर ओकुगावा का म्हणाले त्याचा अर्थ मला हळूहळू कळायला लागला. जपानी अभ्यंग स्नान हा एक अनुभवच आहे. इथे नग्नतेची बंधनं फारच ढिली. लाज संकोच वगैरे भावना किमोनो ओबी वगैरे चढवल्यानंतर सुरू होतात. त्या जपानी स्नानानंतर मी पिसासारखा हलका झालो. कपड्याच्या स्टँडवर कडकडीत इस्त्री केलेला जपानी झगा होता. किमोनोसारखाच, पण इतका रंगीबेरंगी नव्हे आणि महागही नव्हे. ह्याला युकाता म्हणतात. प्रत्येक हॉटेलातून हा पोशाख फुकट पुरवला जातो. जाताना परत द्यावा किंवा विकत घ्यावा. माफक किंमत असते. इथे टूथब्रश देखील फुकट पुरवतात. त्यामुळे आमच्याबरोबरची जपानी मंडळी नुसत्या नेसत्या कपड्यानिशी आली होती. हॉटेलवाले सगळा वेश पुरवतात. स्वच्छ धुतलेला, चांगली सुंदर इस्त्री केलेला सुती युकाता. वर गरम कापडाचा टोगा. शिवाय त्या पायात खडावा. त्याला गेटा म्हणतात. जपानात बूट घरात आणणं संपूर्णपणे निषिद्ध आहे.
मी जपानी शृंगार करून बाहेर पडलो. त्या खडावा घालून चालणं हे एक दिव्य आहे. मी माझा कोल्हापुरी वाहना सदैव हाताशी ठेवतो. त्या चढवल्या. त्या मध्यम बांध्याच्या जपानी लोकात मी एखाद्या सुमो पैलवानासारखा दिसत होतो. जपानी सुमो पैलवान आणि त्यांची ती नुसती एकमेकांना आपल्या विशाल उदरानं ढकलत राहायची कुस्ती हा एक लोकविलक्षण प्रकार आहे. त्या पोटाखाली आगबोटींना बांधायच्या दोरखंडा इतका जाड दोरखंड बांधतात. आपले पहिलवान मांड्यांचे पट तयार करतात. तर हे पोट आतामीच्या त्या रंगेल वातावरणात बुद्ध भिक्षूसारख्या त्या छाट्या आणि खडावा घातलेले घोळके जरा विसंवादीच वाटतात. आमच्याबरोबर आलेल्या सगळ्या स्त्री पुरुषांनी हा वेश चढवला होता. घटकेपूर्वी संपूर्ण पाश्चात्य वेशात असलेल्या त्या फटाकड्या जपानी पोरींनी त्या कफन्या चढवून खडावा घातल्यामुळे सगळ्यांना एकेकी वैराग्य आलं का काय असं मला वाटायला लागलं. रस्त्यात हा घोडका मला समोर आला तरी त्यांना मी चटकन ओळखलं नाही. तर सगळे जपानी सुरुवातीला सारखेच दिसतात, त्यात हा असा पोशाख घातल्यावर मग काय. घटकाभरात आता मी झगमगू लागली. डोंगरावर फुलांसारखे दिव्यांचे घोस लटकत होते. डोंगर माथ्यावर एक जपानी राजवाड्यासारखी इमारत होती. हा एकेकाळचा राजप्रसाद. इथे हल्ली जंगी दुकानं आहेत. त्याच्यावर प्रकाशाचे झोत आहे. त्या प्रकाशात ती इमारत आता मीच्या डोंगराला भरजरी शिंदेशाही पगडी घातल्यासारखी दिसत होती. जपानी महालांच्या छपरांना शिंदेशाही पगडीसारखी बागदार टोकं असतात. दुकानासमोर रोषणाई केलेली असते. आत गर्दी उसळलेली होती. विक्रेत्या पोरी टुणटुणत होत्या. पटपट वस्तू बांधित होत्या. जपानी दुकानदार पॅकिंग कमालीचं सुंदर करत होते. वस्तू छोटी असो वा मोठी, सुंदर कागदात अशी सुबक रीतीने बांधतील की पाहत राहावं. आता मीचं निशाजीवन सुरू होतं. अधूनमधून वारयोषितांचे दलाल हटकीत होते. जुगारांचे अड्डे फुललेले होते. जपानात पाचिंको नावाचा चक्राच्या सोडतीसारखा एक जुगार विलक्षण प्रसंग लोकप्रिय आहे. हे यंत्र मूळचं अमेरिकन, पण जपानात अमेरिकेहूनही लोकप्रिय. रात्रंदिवस आबालवृद्ध स्त्री पुरुष तिथे आपल्या नशिबाचा पाचिंको खेळतात. या जपानी हॉटेलातल्या एका मोठ्या दिवाणखान्यात 3 बाजूंना ओळीनं चौरंग मांडलेले होते. चौथ्या बाजूला एक स्टेज होतं. पडदा पडलेला होता. त्या चौरंगाच्या पंक्तीत एका पुरुषांची, एक बायकांची, वडील मंडळी मधल्या आडव्या पंक्तीत. काही नवीन जपानी पाहुणे आले होते. त्यांचा परस्पर परिचय चालला होता. जमिनीवर गुडघे आणि तळवे ठेवून बकऱ्या टकरीला पुढे याव्यात तसं अभिवादन चाललं होतं. मी मात्र ते योगासन करायच्या ऐवजी आता चक्क आसन मांडी घालून बसल्या बसल्या अस्सल भारतीय पद्धतीनेच नमस्कार करायला सुरुवात केली. थोरल्या ओकुगावांनी जपानीमध्ये चला वाढायला घ्या असं म्हटलं असावं, कारण ते काहीतरी बोलले आणि दारातून 2-4 गेयशा आणि मागून इतर सेविका खाद्यपेय घेऊन पुढे आल्या. एक गेयशा माझ्या चौरंगासमोर बसली. खास जपानी वेशभूषा केलेली ती गेयशा याची देही याची डोळा एकदा पाहिली. तिनं लढिवाळपणानं माझ्या हातात साकेचा तो चिमुकला पेला दिला. तो पेला दोन्ही हातात अत्यंत आदबीनं धरायचा. मग ती सुरईतून त्यात साके ओतते. मग आपण लगेच ते घशाखाली रिचवायचा नसतो. तिला एक पेला देऊन आपण त्यात साके भरायची. तीही मग नको नकोचा नाजूक मारा करते. तरीही आपण आग्रह करायचा. मग सगळ्यांचा हसण्याचा खळखळाट. मिचियानं माझं हे शिक्षण केलं. थोडक्याच वेळात पंगत रंगली. गेयशांचा नर्मविनोद सुरू झाला. मला एक अक्षरही कळत नव्हतं. बायकांच्या पंक्तीत स्वतंत्र खळखळाट चालला होता. मिचिया जमेल तसं भाषांतर करीत होता. मग गेयशा शास्त्रशुद्ध लाजत, तोंडावर हातरुमालाची घडी घेऊन हसत. भोजन मात्र साक्षात जपानी होतं. त्यातल्या त्यात तळलेली कोळंबी जरा बरी होती. तळलेल्या अखंड कोळंबीच्या भज्याला जपानीत टेम्पुरा म्हणतात. सुशी म्हणजे कच्ची मासळी आणि सुकियाकी उच्चार सुक्याकी म्हणजे आपल्या डोळ्यादेखत तव्यावर तळलेलं बीफचे तुकडे आणि अंडी आणि इतर हाताशी लागतील त्या पालेभाज्या. सुशी, सुक्याकी आणि टेम्पुरा या 3 पदार्थांची जपानी लोक फार जाहिरात करतात. पण सुक्याकी करताना त्या मांसखंडात बचकभर पिठी साखर टाकताना पाहून मला ढवळून आलं. मी त्या दिवशी नुसत्या भातावरच भागवलं. तेवढ्यात पडदा सरकला. सामी सेन हातात घेऊन त्या गेयशाच्या सभोवत आलेली म्हातारी मावशी अर्धशिशी, पोटदुखी आणि संधिवात एकदम उसळून आल्यासारखी विवळायला लागली. त्या गाण्याबरोबर गेयशांचा नाच सुरू झाला. या गेयशां नकली होत्या की काय कोण जाणे, पण त्यांच्या नाचापेक्षा गोमू बरी. पंगत मात्र भलत्याच रंगात आली होती. साकेच्या जोडीला बियरही रिचत होती. त्यामुळे आरडाओरड्याला ऊत आला आणि जपानी स्वभावावरचे, शिष्टाचाराचे ते फिरकीचे घट्ट ढापण उडालं. जपान्यांच्या वागणुकीचे 2 प्रकार आहेत. स्वतःच्या घरात, खेड्यात किंवा वडीलधाऱ्या मंडळींच्या पुढे ते कमालीच्या संयमाने वागतात. आदबशीरपणा पाहण्यासारखा असतो, पण गाव सोडून परक्या गर्दीत मिसळले की संपूर्ण ताळतंत्र सोडतात. माझ्याबरोबरची ही मंडळी आता इतका दंगा करायला लागली होती की त्यांची मला ओळख लागेना. आपल्या मालकापुढे अत्यंत मर्यादशील रीतीने वागणाऱ्या या पोरी आता मायक्रोफोन पुढे जाऊन वाटेल ती गाणी मोठ्या आवाजात हावभाव करून गायला लागली. त्यात कोणालाच काही गैर वाटत नव्हतं. जपानीत ताजिनो हाजीवा काकीसुते अशी एक म्हण आहे म्हणे. त्याचा अर्थ गावाबाहेर प्रवासाला गेलात की लाज गुंडाळून वागा. पण एकदा त्या गावाचे गावकरी झालात की निर्बंध सुरू.
खुद्द आतामीच्या गावकऱ्याला ताळतंत्र सोडता येणार नाही, पण त्यानं टोकियोत धुडगूस घातला तरी चालेल. बाकी हे साहजिक आहे. जपानी घरांची रचनाच अशी आहे की तिथे प्रत्येकाला अवघडूनच वागावं लागतं. माणसं एका खोलीत चटयांवर झोपतात. भांड्याला भांडं लागून आवाज न होईल अशा बेतानं वागावं लागतं. बोलणं हळू, चालणं बेतानं. घरातली स्वच्छता कसोशीनं सांभाळावी लागते. लाकडी टबात पाणी भरून त्यातच सगळ्यांना आंघोळी उरकायच्या. तिथे आरड्याओरड्याला वावच नाही. एकत्र कुटुंब, त्यामुळे सदैव बाप काय म्हणेल किंवा सासूबाई ऐकतील हे दडपण. भिंती कागदी, कान चांगलेच तीक्ष्ण. अशा वेळी माणसं सार्वजनिक गर्दीत स्वतःला झोकून देतात आणि दडपणं उडवून टाकतात. मात्र मला आमच्या त्या घोळक्यात माझा अपवाद सोडून स्वतःच्या बायकोला कुणी घेऊन आढळलेला नाही. लग्न झालेल्या जपानी बाईची अवस्था आजही आपल्या आर्य पतिव्रतेसारखी आहे. तिचं आयुष्य केवळ रांधा वाडा उष्टी काढा यातच जातं. शिवाय ते घर स्वच्छ ठेवण्यात तर तिची कंबर मोडते. त्यातून सारी संस्कृती पुरुषप्रधान, अगदी थेट आपल्यासारखी. सगळ्यांची आकंठ जेवणं झाल्यावर आईनं लोणच्याबरोबर भात जेवायचा. पक्वानं करत्या पुरुषांनी आणि मुलांनी संपवायची. हे जपानी पुरुष बायकांना घेऊन फिरायला जाणं वगैरे प्रकरणात पडत नाहीत. गेलंय तर सर्व कुटुंब जातं. मोठमोठे व्यापारी, पगारदारकार देखील पार्ट्यांना आपल्या अंगवस्त्रांना नेतात. ही प्रथा चालू आहे. अद्ययावत अमेरिकन होण्याच्या मार्गावरच्या जपान्यांना अजूनही अंगवस्त्र बिलगून आहेत. नोकऱ्या करणाऱ्या जपानी मुली देखील लग्न झालं की त्या लाकडी भिंतीआड जातात. पुरुषांना कुठेतरी आपल्या लग्नाच्या बायकांनी दारू पिऊन धिंगाणा घालणं पटत नसावं आणि म्हणूनच आता मीला येताना ते मैत्रिणींना घेऊन आले होते. गृहिणी गृहातच होत्या. त्या गलक्यातच गेयशा मात्र मोठ्या चतुराईनं आपला आप बाळगून होत्या. त्या हसत खिदळत, पण एक डोळा सदैव मावशीकडे असे. मावशीबाईसुद्धा मधूनच ढुमकत, पण चेहऱ्यावर मुलींच्या शाळेतल्या हेडबाईंची कळा होती. ही पार्टी फारच रंगात आली अशी मिचिया म्हणाला, चला मी टॅक्सी आणली आहे, आपण डोंगरावर जाऊया. साकुरा चांदण्यातून पाहू. मध्यरात्र होत होती. चांदणं टिपूर होतं. डोंगराच्या एका तुटलेल्या कड्यापाशी टॅक्सी थांबली. तिथून आता मी शहराची झगमगती शोभा दिसायला लागली. मलबार हिलवरून मरीन ड्राईव्ह दिसतं तसंच, पण थोडीशी आटोपशीर आणि अधिक झगमगती. त्या कड्याच्या पायथ्याजवळच्या खडकावर समुद्राच्या लाटा टकरा घेत होत्या. मिचिया म्हणाला, हा सुइसाईड पॉईंट आहे. आत्महत्येचा कडा. म्हणजे इथून लोक जीव देतात का? नक्की जीव जातो, मिचिया हसत सांगू लागला. नक्कीच मरतो. कुणाचा प्रेमभंग होतो, कुणी व्यापारात फसतो, कुणी फॉर द फन ऑफ इट, गंमत म्हणून जीव देतात. अजूनही हाराकिरीची प्रथा चालू आहे? आता पूर्वी इतकी नाही. गेल्या वर्षी किती लोकांनी इथे आत्महत्या केली? माझं कुतूहल वाढलं. मिचियानं ड्रायव्हरला विचारलं. ड्रायव्हर म्हणाला, फार नाही, गेल्या वर्षी फक्त 60च लोकांनी आत्महत्या केली. पूर्वीसारखे आत्महत्या करणारे लोक आता राहिले नाही. त्याची ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर खिन्नता होती. तो जपानीत काहीतरी बोलत होता. त्याच्या एकूण आविर्भावावरून पूर्वी काही जीव द्यायचे महाराजा, वा, आता ते जीवही गेले आणि ते देणंही गेलं, असं काहीतरी तो बोलत असावा असं मला वाटलं. टॅक्सी डोंगर माथ्यावरच्या एका माथेरान स्टेशनसारख्या चिमुकल्या स्टेशनाजवळ जाऊन थांबली. स्टेशनात फक्त एक मिणमिणता दिवा होता. सारा परिसर चेरीच्या झाडांनी भरला होता. साकुरा वेड्यासारखा फुलला होता. ते पिठूर चांदणं आणि तो पांढरा शुभ्र बहर. हा साकुरा जपानला इतकं वेड का लावतो हे मला त्या रात्री कळलं. फक्त 4-6 दिवसांचं आयुष्य घेऊन येणारा हा चेरीचा बहर. जरा जोराचा वारा आला की पिसांसारखी फुलं खाली पडतात. झाडांना दगड मारून त्या पुष्पवृष्टीत नाहून निघायचा जपानी पोरांचा खेळच असतो. रंगभूमीवरच्या जपानी विरहगीतांना साकुराचे टपटप गळत जाणं ही पार्श्वभूमी असते. झुळूक आली तरी फुलं अश्रूसारखी ओघळतात. मला उगीच चेरी गुलाबी असेल असं वाटत होतं, पण छे, गुलाबीपणा इतका फिका की जवळजवळ पांढराच. फूल तर अगदीच नाजूक. वास नाहीच नाही, पण डहाळ्यांना घोस नुसते झोंबलेले. इजुतागा स्टेशनाच्या त्या परिसरात डोक्यावर त्या घोसांनी मढलेलं छत घेऊन आम्ही उभे होतो. इतके दाट घोस की डोक्यावरचे प्रकाश दिसत नव्हते. मिचियाला राहावे ना. त्यांनी साकुरा गीत सुरू केलं आणि मी शांतपणाने ऐकलं. त्या स्वररचनेत त्या फुलातल्या गुलाबी झाके इतकाच बेताचा आनंद होता. बाकी होती ती या क्षणभंगूर बहाराची हुरहुर. सावन आया तुम नहीं आये मधली व्यथा. त्या साकुरा वाटिकेतून पाऊल निघेना. चांदण्यात होणाऱ्या संपूर्ण शुभ्र सौंदर्याच्या त्या दिव्य साक्षात्काराची तुलना झालीच तर पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी संगमरवरातून ठिपकलेल्या त्या अश्रुबंधूशीच व्हावी. तोही असाच एक जीव घेणा. आता मी सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा सकाळी साकुरा व्हावा म्हणून मी त्या डोंगरा माथ्याकडे गेलो. रात्री टॅक्सी साकुराच्या बोगद्यातून गेली होती ते कळलं नव्हतं. रस्त्यातल्या दुतर्फा असलेल्या झाडांनी बोलांचे बोगदे केले होते.
पण इझुताका स्टेशनातल्या चेरीच्या बहराची शोभा चांदण्या रात्री पाहिली तीच आठवण ठेवली असती तर जरा बरं झालं असतं असं वाटलं. रात्रीच्या चांदण्यानं त्या बहरात आपली किमया केली होती, पण आतामीची आता एक निराळी शोभा होती. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यांची छपरं निरनिराळ्या रंगात रंगवलेली होती. त्या वस्त्यांवरून फुलांच्या ताटव्यांसारख्या दिसत होत्या. दर्यात कोळ्यांच्या शीड होड्या पांगल्या होत्या. मोठ्या आगबोटी रात्रीच्या नाचगण्यानं थकवून झोपल्या होत्या आणि जवळच साकोरापेक्षा समोरच्या दुसऱ्या डोंगरावरचा साकोरा अधिक आकर्षक वाटायला लागला. रात्री चांदण्यांचा विरविरीत पडदा होता आता दूर अंतराचा. सौंदर्याला कुठलं तरी अपेक्षा वाढवणारं अवगुंठन हवंच. हॉटेलच्या दारात आमची बस उभी होती. साऱ्या सेविका रांगेत होत्या सायोनारा करायला. रात्रीच्या मैफिलीतले शराबी आता समोर गंभीर नमाजी होऊन बसमध्ये बसले होते. बसमधल्या कंडक्टर पोरीनं आपली किलबिल सुरू केली. बस आतामीचा निरोप घेऊन हाकोनेच्या वाटेकडे निघाली. मी माना वळवून वळवून आतामीचं शेवटचं दर्शन घेत होतो. बस डोंगरावरच्या वळणावर येताना थांबली होती तशीच पुन्हा थांबली. कंडक्टर पोरगी म्हणाली, जाता जाता आता मी पाहून घ्या. उच्छृंखल लीलात रात्र जागवलेली आता मी उशाशी डोंगर घेऊन समुद्रकिनाऱ्यावर आरसावून पडलेली होती. त्यानंतरचा हाकोनेपर्यंतचा प्रवास म्हणजे झऱ्यांचा, नद्यांचा, सरोवरांचा, जंगलातल्या नागमोडी वळणांचा आणि ठायी ठायी फुललेल्या साकुराचा एक अखंड सरकणारा चित्रपट होता. हाकोनेचे आशिनोको सरोवर हे फुजीच्या परिसरातल्या सरोवरांपैकी सगळ्यात सुंदर. हा परिसर इंग्लंडमधल्या लेक डिस्ट्रिक्टसारखा आहे. पहावे तिथे सरोवर. समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवरचं हे आशिनोको सरोवर इथून फुजीचं शिखर दिसतं. या प्रेक्षणीय स्थळात जपान्यांनी इतक्या काही सुखसोयी करून ठेवलेल्या आहेत की प्रत्येक स्थळी किमान पंधरवड्याचा मुक्काम आणि तो मुक्काम परवडण्या इतकेच येन हवेत आपल्याबरोबर. नौकाविहार आहे. गोल्फची विशाल क्रीडांगणं आहेत. हॉटेलांमधून गिराईकांची बादशहासारखी तैनात ठेवणारा हसरा नोकरवर्ग आहे. साके आहे, गेयशा आहेत आणि या सर्व सोयींचा आस्वाद घेणाऱ्या जपानी लोकांची गर्दीही आहे. सारं पाहताना मला सारखा एकच प्रश्न पडत होता की 15-20 वर्षापूर्वी महायुद्धात भस्मसात झालेलं हे जपानी इतक्या लवकर इतके वर कसे आले.